रिपब्लिकन एकता मंचाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सभागृहामध्ये उपस्थित आदरणीय माननीय माता भगिनींनो, बांधवांनो आणि मित्रांनो, क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपण साजरी करतो. सुरुवातीला मला असं म्हणावं वाटतं, गुरुओं का सम्मान कभी ना भूले हम, गुरुओं का सम्मान कभी ना भूले हम, इतने बने महान हे गगन को छूले हैं. आकाशाकडे झेप घेण्याचं आमच्या पंखावर जे बळ दिलं ते क्रांतिबा ज्योतिराव फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांची आपण जयंती साजरी करत आहोत. अनेक मित्रांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. अजून आमच्या अध्यक्ष महोदयाचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, राजेसाहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. पण मराठा महासंघाचे आमचे मित्र त्यांनी एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी केली. खोडके साहेब, आपल्या संघटना किती असू द्या, फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवरायांना माना, किती संघटना असू द्या, पण त्यांच्यामध्ये समन्वय आणि सामंजस्य असं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून ही चळवळ जी ज्योतिबांनी सुरू केली, बाबासाहेबांनी सुरू केली, शिवरायांनी सुरू केली, शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य निर्माण, रयतेचं राज्य साधी गोष्ट नाही. यांच्या विचाराचा देश आणि समाज घडवायचा असेल तर पडवळे साहेब आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं की मराठा सेवा संघाची फार माझी जवळीक आहे, संघाचं माझी मित्र आहे, संभाजी ब्रिगेडची आमची फार चांगली संबंध आहे. आपण सर्वांनी मिळवलं. तसं त्या सुलेखाताईंनी बहुजन रिपब्लिकन एकता मंच निर्माण केला. अशा प्रकारे निर्माण केला. रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीची जी वाताहत झाली, रिपब्लिकन चळवळीची वाताहत झाली, या सर्वांना एका सूत्रामध्ये कसं आणता येईल, हा बहुजन रिपब्लिकन एकता मंचाचा उद्देश अजून सुरूच आहे. प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न थांबत असतात प्राध्यापक साहेब. आणि याच प्रयत्नाचा भाग म्हणून सुलेखाताई सारख्या नेत्या सर्वांना सोबत घेऊन, कारण बाबासाहेबांचा विचार असा आहे, ज्योतिबांचा विचार असा आहे, हयात लेके चलो कायनात लेके चलो, हयात लेके चलो कायनात लेके चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. ही जी भूमिका ज्योतिबांची होती, बाबासाहेबांची होती, हा विचार घेऊन समस्त दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, उपेक्षित वंचित समाज असेल, त्यांचं जीवन सुखी कसं करता येईल, त्यासाठी सर्वांना एकत्र आणून प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करता येईल आणि ज्योतिबा फुल्याचं आणि बाबासाहेबांचं स्वप्न कसं साकार करता येईल, हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी प्राध्यापक कवाडे या ठिकाणी आले. मी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना धन्यवाद म्हणण्यासाठी आलो. थँक्यू बाबासाहेब. 6 डिसेंबरला दरवर्षी असतं थँक्यू बोलतो. दरवर्षी प्राध्यापक कवाडे मुंबईच्या चैत्यभूमीला मोठी सभा, महानिर्वाण दिनाची सभा अशा करता जातो. तो फक्त बाबासाहेबांना धन्यवाद म्हणण्यासाठी. थँक्यू बाबासाहेब. बाबासाहेब तुमच्यामुळे ज्योतिबा फुले आम्हाला मिळाला, बाबासाहेब तुमच्यामुळे बुद्ध आम्हाला मिळाला, बाबासाहेब तुमच्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळला, संभाजी महाराज आम्हाला कळला. बाबासाहेब तुम्ही नसतात तर ज्योतिबा कुठे, तुम्ही नसतात तर बुद्ध कुठे, तुम्ही नसतात तर शिवबा कुठे. तुमच्यामुळे या महान कर्तबगार महापुरुषांची ओळख आम्हाला करून दिली आणि आम्ही आमचं जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करतो.
आमचा ओबीसी समाज हा भोळा समाज, कर्मकांडात गुंतलेला समाज. तुम्ही फार चांगला हे करणार, ज्या काम ज्या करणार, बेरोजगारी दूर करा. तुम्ही आम्ही तुमच्यासोबत आहोत. राजकारणामध्ये जे बेरोजगार आहे त्यांनाही कामाला लावा. राजकारणात पण बेरोजगारचा राजकारणामध्ये त्यांना. पण सुलेखाताईंच्या नेतृत्वातील बहुजन रिपब्लिकन एकता मंच 90% समाजकारण आणि 10% राजकारण. मला वाटतं एकमात्र अशी ही बहुजन रिपब्लिकन एकता मंच रजिस्टर्ड पक्ष आहे, महिलांनी रजिस्टर केलेला पक्ष आहे महिलांना देशामध्ये. हे करत असताना सुलेखाताईंनी समाजाच्या विकासाकरता, समाजाच्या प्रगतीकरता विशेष प्रयत्न केले. मित्रांनो, आज या ठिकाणी कसं मी मगाशी म्हणा बाबासाहेब, धन्यवाद बाबासाहेब, थँक्यू बाबासाहेब. तुमच्या विनायक जांभळेंनी फार सुंदर गोष्टी बाबासाहेबांच्या सांगितल्या. हनुमंत उपरेंचं नाव आपण ऐकलं असेल. हनुमंत उपरे बोलू ना. ओबीसी महासंघाचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्यांनी बीडमध्ये ओबीसी साहित्य संमेलन घेतलं. ओबीसी साहित्य संमेलन, त्याच्यामध्ये एका परिसंवादासाठी मला त्यांनी आमंत्रित केलं. महाराष्ट्रातून अत्यंत मोठमोठे पदावर असलेल्या ओबीसी समाजाचे अधिकारी होते, मोठमोठे नेते होते. मी माझ्या भाषणामध्ये एकच प्रश्न विचारला, तेवढे तुम्ही आमच्या घरी या, बौद्धांच्या घरी या, बाबासाहेबांच्या अनुयायाच्या कोणाच्याही घरी तुम्ही जा, मला भगवान बुद्धाच्या सोबत बाबासाहेब दिसतील, बाबासाहेबांच्या शेजारी शिवाजी महाराज दिसतील, ज्योतिबा फुले दिसतील. पण आमच्या ओबीसी समाजाच्या किती घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे हा प्रश्न. मोठा हात वर करा, किती लोकांना ते सांगतो. म्हणजे एक्सेप्ट करायचं, जे चांगलं आहे ते स्वीकारायचं, जे चांगलं नाही त्याला नकार द्यायचा. ही जी बुद्ध प्रवृत्ती आहे, हा जो आंबेडकरी विचार आहे, हा जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत परिवर्तनात घडून येणार नाही. परिवर्तन घडवायचं आहे, घरापासून सुरू करा. 3.5% समाज संपूर्ण देशावर राज्य करतो. का करतो आहे? संस्कार, शेकडो वर्षाच्या संस्कारातून घडलेला तो समाज आहे. मी बर्डीच्या ज्या घरात राहत होतो, पूर्वीचा महारपुरा, आता आनंदनगर, आम्ही मोठी शाळेत शिकलो, कॉर्पोरेशन शाळेमध्ये शिकलो. आमच्या बाजूला कुस्तीपुरा, माळीपुरा, तेलीपुरा, ब्राह्मणाची वस्ती असते आणि मध्ये आमचा आनंदनगर. आम्ही सर्व मिळून शाळेत जायचो. ब्राह्मणाची मुलं आमचे चांगले मित्र होते, फिरायला सोबत जायचो. आणि एकदा माझ्या त्या शाळेतल्या वर्गमित्राच्या ब्राह्मणाची एक वही मी घेतली होती, त्याला परत करा, त्याच्या काही संध्याकाळी गेलं तर सर्व कुटुंब जेवायला बसलेलं. तुम्ही जाणच उभा होता. जेवताना आपल्याकडे कसं होतं, बेळामध्ये भोकं खायला सुरू करतो दुसऱ्या वाल्यासारखं. पण ते पाटं मांडलेले, ताटं मांडलेले जेवायला सुरुवात. आधी त्यांनी वंदना म्हटली, अंगू लगे ते गिरी वगैरे किती प्रार्थना. ती प्रार्थना म्हणाल्यानंतर मग त्यांनी जेवायला सुरुवात. आपल्याकडे असं होतं का? दिवसा आम्ही कामाला जातो, वेगवेगळ्या कार्यामध्ये व्यस्त असतो, संध्याकाळी सर्व कुटुंब जेव्हा जेवायला बसते तेव्हा त्याला आपण कधी कधी बुद्धी शरण पंचशील करून आपण जेवायला सुरुवात करतो का? हे संस्कार आहे.
संस्कारामुळे त्यांची ही मनोवादी प्रवृत्ती टिकली आहे. माझ्या घरी 2 नाती आहेत. माझ्या देवीचे 2 मुली आहेत. मी घरी असलो, मी असो की नसो, आमची सुनबाई लेकराला घेऊन बसते जेवायला, आणि तुमच्या पंचशील म्हणते आणि मग जेवायला जय भीम म्हणून जेवायला सुरुवात. जय भीम म्हटल्याशिवाय तोंडात घास नाही घालून देत. कारण आमच्या प्रत्येक घासावर, आमच्या रक्ताच्या थेंबावर, आमच्या शरीराच्या प्रत्येक याच्यावर जर कोणाचा अधिकार तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब. हे शिकवत कोण देणार आहे? रक्षकजींनी सांगितलं ना, हसत खेळत हलक्या फुलक्या वातावरणात त्यांनी सांगितलं, पण समजणे वाले को इशारा करा. ही संस्कार जे आहे ते संस्कार जर आम्ही आपल्या लेकरांवर संस्कार केले, कारण सावित्रीबाई फुले आमच्या देशाची पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका. पहिली शाळा काढली पुण्यामध्ये, भिडेवाड्यामध्ये. प्राध्यापक साहेब, पुणे विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी शाळा काढली सावित्रीबाई, ज्योतिबा फुले. आणि त्या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देण्यासाठी आम्हाला 10 वर्ष संघर्ष करावा लागला. पुण्यापासून मुंबईपर्यंत प्राध्यापक वाढेला मोर्चा करावा लागला. तेव्हा कुठे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव मिळालं. नागपूर विद्यापीठाला संत गाडगे बाबांचं, तुकडोजी महाराजांचं नाव देण्यासाठी किती दिवस संघर्ष करावा. अमरावतीच्या विद्यापीठाला गाडगे बाबांचं नाव मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला. आमच्या रक्षक गुरुजींना ही संस्कार ज्याला आपण म्हणतो, हे संस्कार फार आवश्यक आहे. बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या माध्यमातून देखील आमचे संस्कार केले. कार्यकर्त्यांवर संस्कार, कार्यकर्त्यांच्या परिवारावर संस्कार, समाजामध्ये संस्कार. हे संस्कार केल्याशिवाय चांगला कार्यकर्ता, समर्पित कार्यकर्ता, शहाणा कार्यकर्ता, तुझी शहाणच बनवायचा आणि समाजाला काय करायचं. बाबासाहेबांमुळे, ज्योतिबा फुलेंमुळे जे शहाणपण आता आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्याला ठेवू नका. वाटाणा शहाणपण येऊ द्या ना, परिवाराला शहाणपण येऊ द्या, समाजाला शहाणपण येऊ द्या, शहाणा होऊ द्या ना. समाज शहाणा होऊ नये असे प्रयत्न आपल्या देशात केले जातात. आता नवीन शिक्षण पद्धती येऊन राहिली. तिथं जन सुरक्षा काय म्हणतो, काय जनसुरक्षेचा नवीन कायदा आणून राहील. सरकारच्या विरुद्ध बोललं की देशद्रोही, अर्बन नक्षल आहे. आता सांगले आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेनं जो लिखाणाचा, बोलण्याचा, चालण्याचा, मत व्यक्त करण्याचा अधिकार जो देशातील जनतेला दिला आहे, तो अधिकार तुझ्यावर टाकायचा. हे प्रयत्न पद्धतशीर आपल्या देशामध्ये सुरू आहे. ही चळवळ सुरेखाताईंनी अत्यंत प्रयत्नांनी सुरू केलेली आहे. ही चळवळ वाढली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. ज्या उद्देशाने सुरेखाताईंनी बहुजन रिपब्लिकन एकता मंच निर्माण केला, आपण सर्व त्यांच्या सोबत आहोत. एक मात्र उद्देश आहे की समाजाचं एकीकरण झालं, रिपब्लिकन चळवळीचं एकीकरण झालं पाहिजे. सुरेखाताईचं स्वप्न आहे, प्रयत्न करत नाही. ही आज त्यामध्ये प्रयत्नांची परमेश्वर म्हणतात, काहीतरी म्हणतात. या प्रयत्नाला यश निश्चित करण्याचा विश्वास आहे. ही ज्योतिबा फुल्यांनी आमच्या प्राध्यापक साहेबांनी सविस्तरपणे सांगितलं विस्तारात. पण धन्य आहे ज्योतिबा फुले, त्यांच्यामुळे फार चांगली आठवण करून दिली रक्षा गुरुजी. ज्योतिबाचे सर्वात जास्त उपकार कोणावर असतील तर या महाराष्ट्रातील ब्राह्मण महिलांवर आहे. ब्राह्मण महिला
तरण्यात अशा ब्राह्मण पोरी विधवा व्हायच्या आणि त्या जर गर्भवती राहिल्या तर त्यांची लेकरं अनाथालया सांभाळण्याचं काम सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबाईंनी. केश वपनाचा कायदा होता त्यांच्या संस्कृतीमध्ये. केश म्हणजे नवरा मेला की डोकं भाजरायचं, केस भाजून टाकायचं. ती प्रथा बंद करण्याचं काम केलं. मग देशाची किती सवर्ण महिला, ब्राह्मण महिला ज्योतिबांचे उपकार मानतात, सावित्रीबाईंचे उपकार मानतात नाही. ज्यांचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं, अशी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. तेव्हा राज्यघटना असेल, ज्योतिबांचा सत्यशोधक धर्म असेल, सत्यशोधक समाज निर्माण करायचा. शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज हे आपले मोठे आदर्श आहेत. जगामध्ये एवढे मोठे आदर्श कोणाकोणत्या समाजाला मिळायला पाहिजे, मोठे आदर्श. संभाजी महाराज, संभाजी महाराजांचा सर्वात जवळचा मित्र रायप्पा महार कुठे इतिहासामध्ये आहे. संभाजी महाराज जंगलामध्ये शिकारीला गेले, मागून वाघ झेल गेला होता तर रायप्पा महाराणी वाघाला पकडले. कोण आहे आता इतिहास आम्ही लिहिला काय? इतिहास आम्ही नाही लिहिला. एक ज्योतिबा फुल्यांवर चित्रपट येऊन राहिला. आता पुण्यातील ब्राह्मण महासभेने विरोध केला. ज्योतिबांचा चित्रपट ज्योतिबा फुलेंचा कमी प्रदर्शित होऊ देणार नाही. मोर्चा काढला, त्या निदर्शन होते. त्याच्याकरता त्या चित्रपटामध्ये आता ब्राह्मण समाजाची बदनामी करण्यात आली. आणि बदनाम समाज आहे कोणता? काय बदनामी करायची? चित्रपट आज ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता, नाही होऊ दिला तरी मदत करा म्हणा त्याच्यामध्ये. आता इतिहास तुम्हीच लिहिला ना. लहान शाळेमध्ये शिकत असताना ज्योतिबा फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये गेले, हात धरून कोणी काढलं बाहेर झाला? आम्ही काढलं होतं? तुम्हीच तर काढलं, तुम्हीच लिहिलं ना, आम्ही नाही लिहिलं. ते इतिहास तुम्हीच लिहिला. आणि आता म्हणतात की चित्रपटाचे काही भाग बदलून ब्राह्मण समाजाची बदनामी. त्याला देशच बदनाम करून टाकलं तुम्ही, समाजाची काय बदनामी? ही दादागिरी, ही गुंडगिरी. ज्योतिबा फुलेंच्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरोधाला तो उठला का समाज? आज जयंती साजरी करतात ज्योतिबा फुलेंची. झाले का निघालेत का मोर्चे? त्याची दादागिरी बंद करा म्हणून. चित्रपट लागलाच पाहिजे, लोकांनी पाहिलाच पाहिजे. प्रति आंदोलन ज्याला आपण म्हणजे अन्यायाविरुद्ध प्रति आंदोलन नाही हो झालं महाराष्ट्रामध्ये. आम्ही माता इथे दिले जातात, छोटे छोटे मोर्चे आमचे निघाले इकडे तिकडे. पण सरकार देखील कसं खपवून घेते? ब्राह्मण महासभा हे काही सेन्सॉर बोर्ड आहे का? सेन्सॉर बोर्डने चित्रपट पास केला, प्रदर्शित झाला पाहिजे. ठीक करू. आता आज आपल्याला ज्योतिबा थिएटरमध्ये जाऊन ज्योतिबा फुलेचा चित्रपट पाहता आला असता. आता काही पुढे वाढवलं वाटतं 21 तारखेला काहीतरी होणार, तिथून 15 पण त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मी धन्यवाद. त्यांनी सांगितले हे काही बदलणार नाही, जसा आहे तसा चित्रपट. आज तुम्हीच लिहिलेला आहे. ही प्रवृत्ती जी आहे ती आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रवृत्ती विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन आला पाहिजे. तर पुरडकर काय जातं? कोल्हापूर, पुण्याचा ते सोलापूर राहो, सोलापूरकर आहे, दुसरा एक आहे ना तो कोरटकर, कोरटकर, प्रशांत कोरटकर.
राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावर सुटकेला किती गलिच्छ होते. लाख रुपये देऊन म्हणे शिवाजी महाराज सुटले. आहे कुठे इतिहासामध्ये? आग्र्यावर सुटतात. अनेक आम्ही वाचनाटक पाहिलेत, सिनेमे पाहिलेत, अनेक ग्रंथ वाचलेत इतिहासाचे. राहुल सोलापूरकरांनी नवीन शोध काढला की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या जे काही असतील ते त्यांना लाख रुपये देऊन त्यांनी शिक्षण केलं. प्रशांत कोरटकर नावाचा हा माणूस आहे. त्यांनी संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत नाराज केली, बदनामी केली. अजूनपर्यंत आता कुठे महिनाभर फरार होता तो. कुठे लपला होता माहीत नाही. दुबईत होता, त्यांनी कुठे होता माहीत नाही. पण का पकडलं नाही त्याला? शेवटी तेलंगणामध्ये पकडलं त्याला. आता कोल्हापूरच्या जेलमध्ये आहे, कळंबा जेलमध्ये तो आहे. जमानत ते झाली ते काल परवा. ही जर अशा आमच्या थोर पुरुषांची नाराजगी बदनामी करणाऱ्या लोकांना अशा प्रकारे सरकार मोकळी देत असेल, त्याच्यावर कठोर कारवाई करत असेल, तर मग न्याय मागायचा पण आहे. अशा परिस्थितीमध्ये भगिनींमधून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं ज्योतिबा फुलेंनी जे जे चांगलं होतं ते बाबासाहेबांनी स्वीकारलं आणि आपल्याला दिलं. भगवान बुद्ध आपल्याला दिला, संत कबीर आपल्याला दिला, ज्योतिबा फुले आपल्याला दिला. हे तीनही महापुरुष आहे की बाबासाहेबांच्या जातीचे होते का? महाडच्या 14 तळ्यावर मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन केलं. किती आमच्या बौद्ध समाजाला माहिती आहे का दहन केलं म्हणून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मनुस्मृतीच्या प्रवृत्तीने विरोध केला होता. भटांनी, पंडितांनी विरोध केला होता. ज्या मनुस्मृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराज शुद्ध आहेत, त्याला राज्याभिषेकात राजा बोलता येत नाही, राज्याभिषेक करूनंतर त्या आमच्या छत्रपतींचा अपमान केला त्यावेळेस मनुस्मृतीमुळे झाला. ती मनुस्मृती रायगडावर गेले बाबासाहेब, शिवांना वंदन केलं आणि महाच्या 14 तळ्यावरून मनुस्मृतीला जाळून टाकलं, भस्म करून टाकलं बाबासाहेब. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा विरोध करणाऱ्या, छत्रपतीचा अपमान करणाऱ्या मनुस्मृती सर्वांच्या देखत बाबासाहेबांनी महाच्या 14 तळ्यात ही आपण जवळीक कसं आलं पाहिजे, आपल्याला दूर करायचा अनेक प्रयत्न होते. जवळ कसं आलं पाहिजे? तू मोठा की मी मोठा, त्यापेक्षा आपण सर्व मोठे होऊया. काय फरक पडतो? एकच आलं सर्व मोठे होऊ आपण. पण सुरेखा ताईंचं मला कौतुक असं वाटतं, आता संपूर्ण देशभर मोठे आंदोलन सुरू आहेत. महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात कोण आला पाहिजे. म्हणते सुरई ससाई आमरण उपोषणाला बसले होते बोगीबाईला. 5-6 दिवस झाले पण विचारपूस करत नव्हता. भंतेजीची तब्येत बिघडायला लागली तर सुरेखा त्यांना फोन आला सुरेखा बोले यहाँ पे कोई पूछ नहीं रहा, कोई कर नहीं रहा, ऐसा मर जाऊंगा, आप आगे कुछ कीजिए. सुरेखा त्यांनी मला फोन केला. मी आणि सुरेखा त्यांनी काही कार्यकर्ते घेऊन लगेच निघालो बाय रोड. पहाटे बुद्ध गेला, फक्त भंतेजीची भेट घेतली, दिलासा दिला, काळजी करू नका भंतेजी काय. तिथून आम्ही पाट्याला गेलो. लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री. त्या दिवशी दौरा रस्त्यावर भेट काय झाली. मग पुन्हा परत आलो. दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा त्याचं विमान नाही होत झालं, त्यामुळे त्याची भेट काय झाली. तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा लालू प्रसादजींची भेट झाली. सुरेखा
लालू प्रसाद यादव म्हणाले, कारण आम्ही 1998च्या लोकसभासोबतच होतो. लालू प्रसाद, मुलायम सिंग यादव, आम्ही सर्व सोबतच होतो. बोले प्रोफेसर साहब, ये तो बात सही है कि बौद्धों को मिलना ही चाहिए, ऐसा म्हणाले. मंदिर हिंदुओं का है, मस्जिद मुसलमानों की है, चर्चेज ईसाइयों के हैं, गुरुद्वारे सिखों के हैं, तो बुद्ध विहार तो बौद्धों को मिलना ही चाहिए, ऐसा लालू प्रसाद. लेकिन एक अड़चन है, कानून जो है महाबोधि टेम्पल है 1949, उसमें जब तक परिवर्तन नहीं होता हम कुछ नहीं करें. ऐसा करेंगे बोले आप, कुछ दिन के बाद प्रधानमंत्री जी से समय लेंगे और हम मिलने चलेंगे, असं त्यांनी सांगितलं. नंतर त्याचं सरकार गेलं, बघितलं जातं मुंबईला, पुढे काही प्रगती झाली नाही. तर परत आलो, मला लालू जी कम से कम बनते जी उपोषण पर बैठे हैं, उपोषण छुड़वाना है, तो कम तो 4 लाइन लिख के तो दो. त्याने एक पत्र लिखून दिलं, भारतीय जी ने विनंती, हम कोशिश कर रहे हैं किसी भी हालत में महाबोधि महाविहार बौद्धों को मिलना चाहिए, तो हमारी कोशिश है, सरकार की कोशिश है. जब तक दिल्ली में जाकर प्रधानमंत्री से बात नहीं कर तब तक आपका उपोषण स्थगित कीजिए. ते पत्र घेतलं. सुलेखा काय नाही, परत बुद्धगयेला आलो, भंतेजींना वाचून दाखवलं. हां, लालू प्रसादजींना मुख्यमंत्री बोलायला सांगितलं की आपण कमी गयेच्या कलेक्टरला फोन करून सांगा. त्यांनी फोन केला और बोले आ रहे बोले, सुलेखा त्यांनी फवारे सर आ रहे बोले, भंते जी पास जाइए, मेरी तरफ से तो विनंती कीजिए की आपण उपोषण स्थगित कीजिए. कलेक्टर आले, उपोषण सुटलं, सगळं काही. आंदोलन काही थांबलं नाही आहे. पण सुरेखा ताईंना कौतुक याकरता वाटतं की त्यांनी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन महाबोधी महाविहार देशातील बौद्धांच्या ताब्यात जाण्यापाशी याचिका दाखल केली. ऐतिहासिक काम आहे. आता मला सांगा तुम्ही, फोडके साहेब, मस्जिद तोडून तुम्ही राम मंदिर बांधलं, ठीक आहे, कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना सुप्रीम कोर्टाने केवळ भावनांचा आधार म्हणून त्यांना भावनांचा विचार करून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की त्या ठिकाणी मंदिर बांधायची परवानगी दिली. मग तुम्ही त्यांच्या भावनांचा विचार केला तर आमच्या सुप्रीम कोर्टाने बौद्धांच्या भावनांचा विचार का करू नये? साधी गोष्ट आहे. आणि बुद्ध विहाराच्या व्यवस्थापनाला जर इतर धर्माचे लोक असतील तर बघ, अयोध्येच्या राम मंदिरामध्ये एखादा बौद्ध घ्या ना तुम्ही, तिथे का घेत नाही? तिरुपती बालाजीला एखादा बौद्ध का घेत नाही तुम्ही? हे साधे तर्क आपण करतो. आता सामान्य माणसाला जी गोष्ट कळते, सरकारला का करू नये ती गोष्ट? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आंदोलन सुरू आहेत. एवढंच नाही, संपूर्ण विदेशामध्ये आंदोलन सुरू आहेत. अमेरिकेत मोर्चे निघाले, इंग्लंडला मोर्चे निघाले, ऑस्ट्रेलियात मोर्चे निघाले, न्यूझीलंडला मोर्चे निघाले, कॅनडामध्ये मोर्चे निघाले, जपानमध्ये, श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये भूकंप होऊन देखील मोर्चे निघाले. महाबोधी महाविहार बौद्धांना मिळायला पाहिजे. जगातील बौद्धांच्या श्रद्धेचा तुम्ही आदर करणार की नाही, हा खरा प्रश्न. म्हणून सुरेखा ते आपले धन्यवाद देतो. देशातील तमाम बौद्धांच्या वतीने धन्यवाद देतो की बुद्धगयेचं महाबोधी महाविहार हे देशातील बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे. प्रबंध एकदा गेलो होतो, बुद्धगयेला बॉम्बस्फोट झाले होते. बॉम्बस्फोट माहिती आहे तुम्हाला? तेव्हा बुद्धगयेला भेट देण्यासाठी गेलो आणि सरकारला भेटायला थांबलो. 2 दिवस थांबलो, तिथे पाहणी केली आणि पटण्याला गेलो. नितीश कुमार त्यावेळेसही मुख्यमंत्रीच होते, पण ते बाहेर दौऱ्यावर गेल्यावर भेट झाली. पण डी.वाय. पाटील राज्यपाल होते. डी.वाय. पाटील आपल्या कोल्हापूरचे, ते त्यावेळेस बिहारचे राज्यपाल होते. त्यांना भेटण्यासाठी गेलो.
त्यांना निवेदन देताना सांगितलं बरोबर त्यांचं तेच बनवतं बौद्ध काही नाही. हे सर्वसामान्य लोकांना कळतं, शासनाला प्रशासनाला का कळत नाही? ही जी भेदभावाची वागणूक आहे यावर आता संघर्ष सुरू आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय, भारतीय राज्यघटनेचे हे मूलतत्व आहे, ज्या आधारावर आता संविधान, आता देश उभा आहे, की लोकशाही उभी आहे. तेव्हा आजच्या ह्या प्रसंगी आजच्या ह्या प्रसंगी हे जे आंदोलन सुरू आहे, आपण सर्वजण सुरेखाताईच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहूया आणि सुप्रीम कोर्टातून निर्णय मिळवून घेऊया, न्याय मिळवून घ्या. आपण न्याय पाहिजे, भीक नाही पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. कोणाची दया नको, कोणाची मेहरबानी नको, आम्हाला पाहिजे न्याय. हा न्याय सुरेखाताईच्या बाजूला मिळेल असा विश्वास असतो. आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सुरेखाताईंना धन्यवाद देतो. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सोबतच क्रांतिकारक ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच सांगतो. धन्यवाद. जय हिंद.